भारतीय जनता पार्टीचे मीडियाचे इथले प्रमुख सन्माननीय गोविंद बोरसे, सर्व सन्माननीय मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत होत असताना राहुल गांधी काँग्रेस संविधानाचा वापर अपप्रचारासाठी त्या ठिकाणी करत आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट करून हास्यास्पद आणि दिशाभूल करणारा अशा प्रकारचा अपप्रचार त्यांनी केला आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे अपप्रचार करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत मतदान मिळवता येईल या उद्देशानं त्यांचं काम सुरू आहे। खरं म्हणजे हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी हे आपलं पवित्र असणारं संविधान त्याचा अपमान एवढ्यासाठी करतायत की नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे आतमध्ये कोरी पानं आणि ती संविधानाची पुस्तिका दाखवत आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करतायत। आणि म्हणून आपल्या या पवित्र अशा संविधानाचा वापर करण्यास निवडणूक आयोगानं महाविकास आघाडी नेत्यांना बंदी करावी अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतोय। खरं म्हणजे लोकसभेमध्ये लोकांची दिशाभूल झाली हे निवडणुकीनंतर स्पष्ट झालं। खरं म्हणजे संविधान हा भाजपसाठी सर्वोच्च पवित्र असा राष्ट्रीय धर्मग्रंथ असून त्याला कधीही आम्ही धक्का लावू देणार नाही अशा प्रकारची स्पष्ट ग्वाही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला त्या ठिकाणी दिली आहे। उलट पक्षी काँग्रेसनं 107 वेळा घटना दुरुस्ती त्या ठिकाणी करत केवळ आपली सत्ता टिकवण्यासाठी घटनेचा ढाचा बदलण्याचं पाप काँग्रेसने या ठिकाणी केलंय। आणि त्याच्यामुळे आज संविधानाच्या नावानं जे या ठिकाणी पुन्हा एकदा खोटी संविधानाची पुस्तिका घेऊन जो अपप्रचार होतोय त्याला बंधन लागलं पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतोय। कारण काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे कुठल्याही प्रकारचे आता मुद्दे नाहीत। खोटी आश्वासनं, फसव्या घोषणा या ठिकाणी कालच त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतील। उलट पक्षी महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालावधी आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखालील 2 वर्षाचा कालावधी याची जर तुलना नीटपणे विकासाच्या दृष्टीने केली, गरिबाच्या कल्याणाच्या योजनांच्या दृष्टीने केली तर त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरलेलं महाविकास आघाडीचं तत्कालीन उद्धवजी ठाकरेंचं सरकार आपल्याला दिसेल। केवळ स्थगिती देण्याचं काम त्याने केलं आणि स्थगिती सरकार म्हणून त्यांची
ओळख झाली, केंद्राच्या योजना, राज्याच्या हिस्सा ज्यांना द्यायचा असतो तो न देता केवळ आपल्या अहंकारापोटी योजनांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्राचा विकास ठप्प करून ठेवला. दुसऱ्या बाजूला आपण बघाल तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असल्यानं प्रगती गतीनं होते. 2 वर्षात रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचे निर्णय, केवळ घोषणा नाही, केवळ निर्णय नाही तर अंमलबजावणी करण्याचं काम याच महायुती सरकारने केलेलं आपल्याला दिसेल. खरं म्हणजे पूर्ण विकासाची यादी वाचायचं झालं, योजना वाचायचं झालं तर खूप वेळ लागेल. परंतु 4-5 गेम चेंजर अशा प्रकारच्या योजना या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या गेल्या. सगळ्यात लोकप्रिय झालेली घोषणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणींना 1,500 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी दिले जातात आणि त्याच्यामुळे या सर्वसामान्य बहिणीच्या आयुष्यामध्ये आज एक मोठा हातभार, दिलासा या निमित्ताने मिळतोय. तिच्या संकट काळात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एक चांगला आधार या असणाऱ्या योजनेचा होतोय. खरं म्हणजे ही योजना आली, लोकप्रिय झाली आणि महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आणि मग ही योजना होणारच नाही, पैसे अकाउंट मध्ये येणारच नाहीत. योजना झाली, पैसे अकाउंट मध्ये आले तर एकाच महिन्यात येतील, पुन्हा येणार नाहीत. आता दर महिने पैसे येऊ लागलेत. नंतर त्या ठिकाणी सांगितलं की पैसे कुठून आणणार, परंतु एका बाजूला पैसे कुठून आणणार बोलणार, एका बाजूला योजनेला विरोध करणार आणि दुसऱ्या बाजूला काल त्यांचा वचननामा जो झाला, गॅरंटी, त्याच्यामध्ये 1,500चे 3,000 रुपये बहिणींना देणार. मग तुम्ही काय पैशाचा पाऊस पडणार आहात का? तेव्हा तिजोरीवर ताण येणार नाही का? त्याच्यामुळे केवळ राजकीय उद्देशाने ते बोलतायत. एका बाजूला विरोध करायचा, दुसऱ्या बाजूला कार्यालयांमध्ये आपले फोटो लावून योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे. नाना पटोले, सुनील केदार यांचा कार्यकर्ता असणाऱ्या कोर्टात जाणार, लाडक्या बहीण योजनेला विरोध करणार. त्याच्यामुळे यांचं असलं रूप राज्यातल्या जनतेसमोर, माझ्या महिला बहिणींसमोर आलेला आहे आणि याच महिला भगिनी आपला आशीर्वाद महायुतीला देऊन पुन्हा त्या ठिकाणी वाढीव रकमेसहित आपल्याला योजनेतनं मिळणारी मदत शाश्वत करणार आहेत. अशा प्रकारचा पूर्ण विश्वास आहे. कारण जर महाविकास आघाडी आली तर योजना चालेल की नाही, योजना बंद पडेल, अशा प्रकारची भीती महिलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. कारण यावर विश्वासच त्यांच्यावर नाही, महाविकास आघाडीवर. त्यामुळे निश्चितच महिला बहिणींचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. महिला बहिणींचं झाल्यावर भावांचं काय, भावांकडे लक्ष नाही, म्हणजे शोधत बसायचे त्रुटी काय मिळतात. परंतु त्याच भावांसाठी त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी 6,000, 10,000, 8,000, 10,000 अशा प्रकारची योजना आणले. आता बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी प्रतिमाहा पैसे देणार आहोत. त्यामुळे युवकांची काळजी घेतली, शेतकऱ्यांची तर घेतलीच आहे. केंद्राचे 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेचे, त्यामध्ये राज्य सरकारनं 6,000 त्या ठिकाणी टाकून 12,000 रुपये शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी देतोय. वीज बिल माफीचा, कृषी पंपांचा निर्णय देवेंद्रजींनी घेतला.
पाटबंधारे विभागामध्ये जवळपास 106 सुप्रमाना जे सिंचन प्रकल्प रखडलेले होते महाराष्ट्रातले, मग उत्तर महाराष्ट्राला नारपार असेल, वैनगंगा पैनगंगा विदर्भातला असेल, मराठवाड्यातला वॉटर ग्रीड असेल किंवा कोकणचं पाणी वर उचलून आणण्याचा या सगळ्या प्रकल्पांना गती दिली. म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना केवळ 6 सुप्रमात सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी सिंचन प्रकल्पांना होत्या आणि तेव्हा स्वतः त्यांचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील परेशान असायचे की उद्धवजी सही करत नाही, फाईल क्लिअर होत नाही आणि अशा 106 प्रकल्पांना त्या ठिकाणी आपण मंजुरी दिली. कामं गतीनं त्या ठिकाणी सुरू आहेत. एकंदर कामगारांसाठी सरकार काम करते, स्वनिधीच्या माध्यमातून मदत होते, रिक्षावाल्यांसाठी महामंडळ आहे, छोट्या मोठ्या समाजांची जी महामंडळ आहेत, जो गरीब उपेक्षित वंचित आहे त्यांची सरकार काळजी घेते. ते एका बाजूला मोठे प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करतंय. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या राज्यामध्ये येते. आपण बघाल ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं तेव्हा उद्योगधंद्यामध्ये कर्नाटक आपल्या पुढे होतं, गुजरात आपल्या पुढे होतं, परंतु आज गुंतवणूकमध्ये जवळपास देशाची 50% जास्त 52% अशा प्रकारची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यातनं मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणाच्या हाताला सुद्धा काम मिळणार नाही अशा प्रकारे महायुतीच्या सरकारचा एक वेगळा विश्वास आणि आशा जनतेच्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा 2 वर्षात प्रगतीकडे जाणारा आपला महाराष्ट्र आणखी गतीनं पुढे जावा यासाठी महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला पाठबळ देईल असा विश्वास आहे. तर विचारा, तुम्हाला प्रश्न काय विचारायचे असेल तर विचारा. आपण बघा बोलताना म्हणलं की संविधान हा धर्मग्रंथ आहे आणि त्याची बदनामी केली जाते, काय म्हणायचं? असं म्हणायचं आहे की त्याचा राजकारणासाठी उपयोग करत असताना हातामध्ये जी पुस्तिका घेतात त्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कोरी पानं आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्या पवित्र अशा प्रकारचं जे श्रद्धेचं स्थान आहे त्याचा गैरवापर करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. नवाब मलिकांना आपला विरोध होता, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली, आता ते रॅली करत आहेत, शक्ती प्रदर्शन करत आहेत. अजितदादा देखील त्यामध्ये सहभागी होणार आहेत. अजितदादा त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे, परंतु महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महायुतीचं आम्ही भाजप म्हणून त्यांना समर्थन त्या ठिकाणी नसणार आहे, आमची लोक त्यामध्ये प्रचारात नसणार आहेत आणि या संदर्भात देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका केलेली आहे. इथे नाशिकमध्ये पण दिंडोरीत राष्ट्रवादी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मैदानात आहेत, हे भाजपची काय भूमिका आहे? नाही 4-5 नाही, आमची भूमिका जिथे महायुतीचे उमेदवार आहेत तिथे महायुतीच्या बाजूनच भारतीय जनता पार्टी असेल, कुठल्याही अपक्ष किंवा बंडखोराच्या पाठीशी त्या ठिकाणी नसेल. ही भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आहे, एक शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे. दोन्ही त्या ठिकाणी आपले पदाधिकारी कार्यकर्ते सगळे कन्फ्युज आहेत, संभ्रमात आहेत की नेमका कोणाचा प्रचार करायचा. त्या ठिकाणी आता मलाही तिथली कल्पना नाहीये, म्हणजे राष्ट्रवादीचा आहे आणि शिवसेनेचा आहे. देवळाली भाजपचा उमेदवार नाहीये तिथे, त्याच्यामुळे आमच्या लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. महायुतीचे 2च आहेत. नाही या संदर्भामध्ये मला तरी अजून, कारण मी आता स्पष्टपणे जसं नवाब मलिकचं सांगितलं तसं मला त्याची कल्पना नाही आहे, परंतु पक्ष त्या संदर्भामध्ये जे काही भूमिका आहे ती पक्ष पातळीवर पक्षाच्या नेत्यांकडून येईल. गंभीर आरोप केले भाजपवर, माझं तिकीट कापलं गेलं आणि ते कारस्थान महाराष्ट्रातच रचलं गेलं असं त्या म्हणतायत. नेमकं काय म्हणणं आपल्या? नाही, मला त्या वक्तव्याची कल्पना नाही आहे नेमकं ते काय म्हणाले ते, आणि मला वाटतं अशा प्रकारे महाजन साहेबांच्या विरोधात महाराष्ट्रात कोण कारस्थान करेल असं मला वाटत नाही.
जिल्ह्यातले काही भाजपचे साहेब, आपण नेते एवढे राज्याचे ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्हाला देवळाली सारखी ज्या महायुतीमध्ये तर एवढी मोठी खळबळ झाली, ती घटना माहिती नाही हे नाही, माहिती नाही अशातलं नाहीये. कारण जी माहिती आता जी तिथे नेमकं मला माहीतच नव्हतं, दोन एकमेकांच्या विरोधात आहेत, कारण ते एक विड्रॉ घेणार अशी चालू होतं आणि मी पण त्या दरम्यान दौऱ्यांवर आहे. परंतु त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी येईल. जिल्ह्यातले काही भाजपचे मी आता गेल्यावर चर्चा करेन देवेंद्रजींशी आणि स्वयंस्पष्ट भूमिका आपल्याला दिसेल. तर महाराष्ट्रात आजी माजी आमदार खासदार जे भाजपचे होते ते आज अपक्ष उमेदवारी करत आहेत. काहींनी तर स्वतःहून राजीनामा दिलेला आहे, काहींवरती कारवाई झालेली नाही. कारवाई करणार का आणि कधी करणार? की आपण बघा, अपक्ष उमेदवारीला तर भाजपचं समर्थन असणार. ज्यांची बंडखोरी केलेली आहे त्या सर्वांवर कारवाई केलेली आहे. जे काही कारवाईपासून वंचित असतील तर ते का आहेत त्या संदर्भात मी वरिष्ठांशी आत्ता गेल्यावर बोलेन आणि बंडखोरांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी नसेल. प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की त्यांनी अल्प दरामध्ये धाक दाखवून आमच्या जमिनी लाटल्या आहेत. काय आपलं या संदर्भात म्हणणं? नाही, मला या विषयासंदर्भात त्या ठिकाणी कल्पना नाही आहे. कुठल्या जमिनी काय आता आरोप केला हे तुम्ही आता मला सांगताय, परंतु तपशीलवार माहिती घेऊन याच्यावर भाष्य केलेलं बरं राहील मला. प्रमोद महाजन यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की प्रमोद महाजन यांचा मृत्यू हा कौटुंबिक वादातून नव्हता, राजकीय ईर्ष्येतून होता. नाही, मी म्हणालो ना की प्रमोद महाजन आमचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचा संदर्भ आता पूनम महाजनचा कोणत्या दृष्टीने आहे माहीत नाही, परंतु प्रमोद महाजनांच्या बाबतीत अशा प्रकारचं षडयंत्र कोण पक्षात करेल असं मला अजिबात वाटत नाही. तर नेमकं काय षडयंत्र आहे ते यथावकाश आपल्याला पूनम महाजन किंवा बाहेर येईल. दरेकर साहेब, अशा पद्धतीने निवडणुकांच्या तोंडावर महाजन कुटुंबियांकडनं हे वक्तव्य येणं त्याला कसं बघताय तुम्ही? इतक्या वर्ष कुठले वक्तव्य आले तरी नाही, बरोबर आहे तुमचं, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं वक्तव्य, परंतु त्या का बोलल्या, कशासाठी बोलल्या याचे निश्चितच पक्षश्रेष्ठी दखल घेतील आणि याबाबत सुद्धा स्पष्ट अशा प्रकारची भूमिका किंवा बाजू पक्षाच्या वतीने येईल. अभी वो हो गया ना, अभी टिकट का हो गया, चुनाव हो गया, पार्टी तय करती है. अभी क्यों काटी वो अभी कैसा बताऊं मैं? चुनाव हो गया, लोकसभा हो गई, विधानसभा आ गई. सदाभाऊ खोतांनी काल सदाभाऊ खोतांनी राहुल गांधी ने सदाभाऊ संविधान की खाली किताब दिखाई है, पन्ने खाली, क्या कहेंगे आप? नहीं, मैं बोला ना उसके ऊपर कि यही कि चुनाव कमीशन जो है, चुनाव आयोग ने महाविकास आघाड़ी के नेताओं को इसी तरह का फर्जी पुस्तक जिसमें अंदर कोरा पन्ना है, वो हमारे संविधान का अपमान है, तो इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए और इसी तरह की परमिशन न मिले, क्योंकि अपने वोट के लिए संविधान का दुरुपयोग करना ये उचित नहीं. वो हमारा पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ है. तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली का? अतिशय हो. निंदनीय असं स्टेटमेंट केलंय शरद पवारांच्या बाबतीमध्ये. कसं पाहता? आणि तर बऱ्याच ठिकाणून तर महायुतीतल्या उमेदवारांकडनं असते किंवा नेत्यांकडनं निषेध व्यक्त केला जातोय सराव पक्षांचा. या संदर्भामध्ये अजितदादांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही सर्व नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजी घेण्याची निश्चितच आवश्यकता आहे. आपल्याकडनं काही संबंध दिले जाणार आहे का भाजपकडनं? नाही, याची निश्चितच देवेंद्रजी दखल घेतील, बोलणं होईल आणि भाषणात ओघात अशा गोष्टी होत असतात, परंतु त्या चुकीच्याच आहेत. पक्ष निश्चितच दखल घेऊन सदाभाऊंशी बोलतील. काल महाविकास आघाडीच्या सभेत 2-3 महत्त्वाच्या घोषणा झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने 1500 रुपयाची जो लाडकी योजना आहे ती 3000 वरती आणायचं आणि शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयापर्यंत कर्जाची माफीची घोषणा केलेली आहे. या दोन्ही घोषणांकडे कसं बघता? यांची घोषणा कशी फसवी आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर चुनावी जुमला आहे. एका बाजूला आम्ही 1,500 देणार तर कुठून देणार, तिजोरीवर ताण येईल असं सांगतात. मग तुम्ही 1,500चे 3,000 कुठून करणार आहात? आम्ही तर देणारच आहोत ना. त्याच्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी
आता आम्ही करू त्याच्या दुप्पट आम्ही काहीतरी वेगळं करू. जिथं त्यांची राज्य आहेत तिथल्या गॅरंटीचं काय झालं, कर्नाटकच्या हे मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर सभेत त्या ठिकाणी कर्नाटकच्या एका सांगितलंय. त्याच्यामुळे आता निवडणुकीत विकासाचे मुद्दे नाही, टीका करायला शिंदे सरकारवर काही स्कोप नाही आहे. आणि त्याच्यामुळं आता अशा प्रलोभनात्मक काही जनतेला मतदारांना देता येतं का असा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कितीही अशी आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्या भुलणार नाही आहेत. आणि दुसरं आपण काय म्हणलं, शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करू अशी गोष्ट. आम्ही त्या ठिकाणी आमची जे आम्ही 10 कलम त्या ठिकाणी परवा कोल्हापूरच्या सभेत जाहीर केले त्याच्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा आम्ही केलेली आहे. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची फाईल जी होती त्यावर आर पाटीलने साईन केली होती असं देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना ही फाईल दाखवली आणि त्यामुळे गोपनीयतेचा भंग देवेंद्र फडणवीसांनी केला असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. नाही, आता त्यांची आरोपांची रणधुमाळी रोज आमच्यावर विकासात्मक काय बोलू शकत नाहीत, टीका काय करू शकत नाहीत. त्याच्यामुळे अशाच गोष्टींवरनं कात्याकूट करायची, लोकांच्या मनामध्ये समरण निर्माण करायचा, या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. परत त्यांना ज्या गोष्टीचा भंग होतो या राज्यामध्ये लोकशाहीमध्ये अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तिकडे तक्रारी करा, तिथे मागणी करा. परंतु एक गोष्ट 100% खरी आहे की अजितदादांची कशा पद्धतीनं कोंडमारा आणि घुसमट होत होती हे या निमित्तानं या ठिकाणी कुठल्या लेवलचं राजकारण होत होतं हे बाहेर आले. ती फाईल नक्की गोपनीय आहे का? ठीक आहे. ती फाईल नक्की गोपनीय आहे का? तर मला त्याची कल्पना नाही. उद्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी हे भाग घेणार आहेत, मैदानामध्ये ते उतरणार आहेत. नंतर महाराष्ट्रामधूनच त्यांच्या प्रचाराला सुरुवात होते. मागच्या लोकसभेला त्यांच्या ज्या सभा झाल्या फार काही परिणाम जाणवला नाहीये, पण या विधानसभेत जाणवेल असं वाटतंय का? नाही, मोदी साहेबांच्या सभेचा परिणाम जाणवला नाही असं नाही आहे. मग आता आम्हाला एवढी मतं कुठून मिळाली? मोदी साहेबांचा कालही मोदी साहेबांवर देशातल्या जनतेचा विश्वास आहे, तसाच आजही महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी केले गेले. आता जनतेला पूर्णपणे लक्षात आलंय आणि मोदी साहेबांच्या सभा याच महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा त्या ठिकाणी विधान भवनावर फडकवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.